हॅलो गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सगळ्यात पहिले तर स्वातंत्र्य दिनाच्या आणि गोकुळ अष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आजचा दिवस मस्त आणि आनंदाचा जावो. तर सकाळची सुरुवात मस्त अशी झालेली आहे आणि ही आहेत आमची झाडं, तुम्ही बघितलेलेच असतील. तर मागचे व्हिडिओज तुम्ही बघितले आणि त्याला खूप छान असा प्रतिसाद दिला आणि माझे 600 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत, 600+ झालेले आहेत. त्याच्यासाठी थँक्यू सो मच गाईज. असाच तुमचा सपोर्ट माझ्यासोबत राहावा आणि असंच लवकरात लवकर माझं चॅनल मॉनिटाईज व्हावं ही स्वामीचरणी प्रार्थना आहे आणि तुमचेही चॅनल असेच ग्रो व्हावेत ही स्वामीचरणी प्रार्थना. सततचं डेलीचं काम करत राहा तर तुम्हाला यश पण नक्कीच भेटेल. आणि आज जे आहे गोकुळ अष्टमी आहे, आज कृष्णाचा जन्म झालेला असतो आदल्या दिवशी. तर आदल्या दिवशीचा हा आहे व्लॉग आणि जैनेशला मी सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये की मी त्यासाठी कपडे घेतले होते. सो पहिला जो त्याचा फोटोशूट मी केला होता तेव्हा घरीच सर्व काही सामान होतं त्याच्यातच बनवलं. तेव्हा खूप लहान होता तो, 1 वर्षाचा. तर नाश्त्यासाठी बनवले होते हे मी पराठे आणि मला खूप आवडतात. बरेच दिवसानंतर बनवले. सो आम्ही तयार वगैरे झालो आहे आणि मस्त स्कूलमध्ये चाललो आहे आणि त्याला घातलेले आहेत कपडे. तर तो पुढे बघा त्याचा लूक, तो थोडासा चालतो, थोडासा त्याला उचलून घ्यावं लागतं. असं करत करत आम्ही स्कूलपर्यंत पोचतो. साधारणतः 1 किलोमीटर अंतर आहे, 1पेक्षाही कमी असेल. तर ही आहे त्याची फ्रेंड जोया, म्हणजे तिला मिष्टी म्हणतात. आणि बाकी तो जास्त कोणाशी एवढा नाही बोलत, पण याची मम्मी आणि आम्ही एकत्र स्कूलमध्ये जातो येतो कारण जवळच राहतात आमच्या. तर हे दोघं झालेत मस्त फ्रेंड. राधाकृष्णाची जोडी मस्त झालेली आहे. पण आणि स्कूलमध्ये तर एवढे जे कृष्ण झाले होते ना, बापरे. सर्व मुलांना कृष्ण बनवलेलं, सर्वांनाच बनवलं. ऑलमोस्ट सगळीच मुलं बनली होती आणि एवढी छोटी छोटी छान आणि क्यूट दिसत होती ना. आणि राधा पण खूप मुली बनल्या होत्या. तर मी घेतली होती तुळस. बरेच दिवस झालं मला तुळस लावायची होती कारण आमची जी तुळस आहे लावली की उंदीर मामा खातात आमचे. तर मग त्याच्यामुळे काय होतं ना, तुळस राहतच नाही आहे. तर आता मी खूप अशी इच्छेने आणि खूपच ह्याने घेऊन आली आहे की माझी ही तुळस राहावी, वाढावी, म्हणून मी आज ही तुळस लावलेली आहे. आय होप ही मस्त आणि छान वाढावी पुढे, कारण तुळसच राहत नाही आमच्या घरात. तुळस लगेचच उंदीर मामा खातात. तर बघूया, ही राहिली तर नक्कीच तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल जर राहिली तर. तर संध्याकाळी जेवणासाठी बनवले होते मी हे शेंगदाण्याचा ठेचा. तुमच्याकडे बनवतात का? मला तर खूप आवडतो. आणि रात्री मी घ्यायला घेतला होता, म्हणजे डेलीच असतो होमवर्क वृद्धीचा. तर अभ्यास करायला तिला मी बसवलं होतं. जरा वेळ जेवण वगैरे झालं होतं. तर आता तर काही मीच घेते, त्याच्यामुळे जरा तिचा अभ्यास करायला बोललं. जरा थोडासा अभ्यास कर, म्हणजे नंतर तर 3 दिवस आपल्याला सुट्ट्याच आहेत. तर काय दोघा मुलांच्या ॲक्टिव्हिटी असतात पाठीमागे. तिला द्यायची होती राखी बनवून, कारण रक्षाबंधन होऊन गेलं होतं आणि त्याच्यानंतर यांना ही जी इको फ्रेंडली राखी बनवायला सांगितली होती. आणि हे 15 ऑगस्टचे आणि मी तुम्हाला पाठीमागे दाखवलं ते गोकुळ अष्टमीचे. हे एका पाठोपाठ लगेचच मुलांचे फोटो होते, म्हणजे युनिफॉर्म सांगितले होते त्यांना तसं वेअर करून यायला. सो हे फोटोज मी ॲड केलेले आहेत. असा होता आजचा व्लॉग. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.